वागदाई देवी तुझी पुण्याई थोरवाड गावाला, तुझी पुण्याई थोरवाड गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाला, आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाला। वागदाई देवी तुझी पुण्याई थोरवाड गावाला, पहारा व्यवस्थित ठेवा, डोळ्यात तेल घालून ठेवा, सोनपूरचा खजिना सोनपुरात राहिला पाहिजे, येतोच मी। शिपाई महाराजांनी मोठी कामगिरी संपवली, त्यामुळे राजा चारी पण गस्त घाला, एकदम गस्त घालतो।
राजे चारून गस्त घाला. हा गच्च घालतो सकाळपर्यंत सुटणार नाही महाराज. कोणत्या मूर्खाने भरती केली तुमची? तुम्ही आजूबाजूच्या राज्यात दडखंडचा धुडगूस दिवसेंदिवस वाढत आहे. कोण मुसाले धुडगूस दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जागता पारड्यावा. राजा चारून गस्त घाला. महाराज काय टेन्शन करू नका. माझा पारा एवढा कडक आहे ना. मला जमिनीच्या खालचे 4 थर दिसतात. मला जमिनीच्या खालचे 4 थर मला दिसतात. कसं काय? कसं काय? खाली काय आहे? कारपीट. हा काय खाली काय? खाली काय? जमीन. जमीन. आणि त्या जमिनीच्या खाली हा. काय? काय? पाणी. 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 झाडं कुठं आहे? झाडं कुठं आहे? दिसतंय. ए झाडं कुठं आहे? आणि इथं झाड आहे. इथं झाड आहे. दिसतोय. मला दिसतोय इथं झाड आहे. आणि त्या झाडाच्या खाली एवढा मोठा काळा कुलकुलीत ह्याच्यावर का ए चिपटू चिपटा महाराज माझ्यावर का? कातल आहे कातल. तुला दिसतोय. दिसतोय. हा. आणि त्या कातलाच्या खाली हा. माझा सक्का आजोबा. तुझा सक्का आजोबा. असा असा आणि तो कशासाठी? कशा तुमच्या काय खाली बसलाय. आता आज जॉन्सन होतं वाटतं. तू बकवास बंद करा. दडखंडचा धुडगूस दिवसेंदिवस वाढत आहे.
तुमच्या दोघांचे परत मागच्या गेटवर जाऊ द्या आणि तुम्ही पुढे थांबा. तुम्ही जाणार? चला लवकर चला. शेती पण भरपूर पिकली पण बायको गेली कुठे जरा बघतो. कारभार नाही काय झालं रडायला कशी पुढे आले. अहो काय झालं रडायला. अगं काय झालं नाही. यंदा पाऊस पाणी भरपूर पडल्यामुळे आपलं पीक पण भरपूर आलंय. अहो हे मला माहितीच आहे. अगं दरवर्षापेक्षा मी यंदा खुश आहे म्हणून म्हणतो तुम्हाला दोघांना छानपैकी कपडे घेईन. अहो हे तर तुम्ही दरवर्षी म्हणता. अगं दरवर्षीपेक्षा या वर्षी तर जास्तच खुश आहे. काय म्हणता तुमचं माझ्याकडे लक्ष तरी आहे का. अगं तुझ्याकडे जर लक्ष नसता तर एवढा चंदूबाग झाला असता. अहो तसं नाही मग. अहो बाई माणसाला काय लागतं हे तुम्हाला कळतच नाही. अगं सांगितल्याशिवाय कसं समजणार. बरं ते जाऊ या वर्षी आम्हाला कपडे वगैरे काय नको. मग आम्ही वडगावच्या जत्रेला जायचं म्हणतोय. अगं त्या गोद अरण्यातून तुम्ही दोघं जाणार कशी. अहो लोक एवढी जातातच ना. आम्ही जाऊ सांभाळू होय काय रे चंदू म्हणा जाऊ ना. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. तुझ्या आमच्या स्वाधीन कर. नाही माझ्या धन्यानं मोठ्या कष्टाने करून मी तुम्हाला तसं देणार नाही दिनेश. तुझ्या समक्ष या तुझ्या मुलाचे तुकडे तुकडे केले तसं मी होऊ देणार नाही. दादासाहेब पाहूया कसे दागिने आपल्या स्वाधीन करत नाही ते.
सरजा घे शाबास दादासाहेब चल चंदू चल सरजा अरे आता काय माहिती सरजा चल उचल त्या बाळाला सरजा अरे चल काय करणार धन्याला काहीतरी सांगावं तर लागेलच. बायको वडगावच्या जत्रेला गेली, अजून काय तिचा पत्ता नाही. बघतो थोडा वेळ वाट. वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. जाती सुखाचा उगा सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. काय सांगू त्याला, कसा हाक मारू आणि कोणत्या तोंडाने जाऊ मी त्यांच्यासमोर. धनी असतील का घरात? हाक मारून तर पहा. धनी, ओ धनी. काय झालं? धनी मला क्षमा करा. असं रडायला झालं तरी काय? धनी, आम्ही वडगावच्या जत्रेला जात असताना त्या दोन लुटारूंनी माझ्या अंगावर असणारे दागिने आणि आपले चंदू बाळा पळून गेलो. अरे प्रभू परमेश्वरा, एकुलता एक बाळ होता, तोही त्या टाकूने पळून गेला. आता आपण करणार तरी काय? माझा नाईलाज होता. मी एक असाही स्त्री होते. त्या दोन लुटारूंसमोर माझं एक न चालले. आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, म्हणजे आपण महाराजा जाऊन एक झालेले खेळ सर्व सांगू. चला लवकर चल.
त्यांनी प्रणाम. महाराज तुमच्या सेवेसाठी काय काय नको नागोबा? पाय दुखताय, चिपळूण दे. चिपळूण देऊ. चला उठा. लय लय दुखली रे मागाशी. घरा करून आलाय कंटाळा. रे जाम कंटाळा मागाशी पण लय 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 कुटुंबी. आज नाच गाणं व्हायला पाहिजे. आत्ता कसा बोललास? मग आत्ता कसा बोललास? आणि आणि तो घेऊन ये. ठीक आहे. लगेच ये. आणि तो नको बोलशील ना? वाद घेऊ नको. इंग्लिश आहे इंग्लिश. आहेत वाटतं तिकडे. टिपाणीवर आहेत वाटतं तिकडे. अरे भारी झालं आणली. मग इंग्लिश आहे. साडी आहे का वेड्या? वाकुंस करते तिकडे. त्याला कुठला पानचाट मारा आणलाय? त्याला चौथी. तूच काय चटते का नाही? अरे मला कशाला बोलवलं इथे? ग्लास भरायला. कोण ग बाय तू? अरे माझं नाव श्रीवल्ली. अगं बाई कुठे लोलली? जिल्ह्यात मुलली वाटते. शिरीत वल्ली? मी एवढी वल्ली कशाला आली? जरा उन्हात उभा राहायचं सुटली असती. पुष्पा कुठे आहे? पुष्पा वल्लीच्या वल्ली कशाला आली? नाच गाणं येतं? अरे एकदम उच्च. एकदम उच्चा. नीचे येतं नीचे. नाचेन की. नाच नाचताय. नाकी डोळीच्या रंग गोरा गोरा पान. नाकी डोळीच्या रंग गोरा गोरा पान. त्यात घालून पण वाजला.
जबराट नसली जबराट उद्या रात्री रेन की काय अरे ते शब्द बघ. आता इंग्लिश फास्ट होणार आता इंग्लिश फास्ट मला हा सांग. पहिला फटफटीत बसायचा अरे फटफटी म्हणजे माग फटफट वृक्षा हा आता समजलं. तेच बसायची डायरेक्ट कपालवाडी कपालवाडी कपालवाडीतली उतरलीस उतरली. लगेच उतरली तिथे यायचं नाकाडवाडी नाकाडवाडी. तिथे 2 घरा लागतात 2 घरा. त्याच्या मधली यायचं दाताडवाडी नाकाडवाडी तिथे किती घर आहे? 31 घर आहेत बक्षीस होती ना परवा. एक मोडला होय होय मोडले. तिथे यायचं डायरेक्ट गल फाट्यावर घर काट्यावर. चौकात यायचं तिथे चौकात गल फाट्यावर काय जास्त काय दिली नाही गल फाट्यावर यायचा तिथली डायरेक्ट यायची शाकाडवाडी तिथे येताना हलू या का रे? डोंगर लागतात त्याच्या मधली यायचं डायरेक्ट बेंबाडवाडी बेंबटवाडी. आली हो आली. आहे ना लगेच आली रे तिथले यायचं डायरेक्ट कंबर फाट्यावर तिथं आल्यावर चुकणार अरे का रे? 2 हायवे एक उपाय एक डाव्या हाताला आहे आणि एक उजव्या हाताला आहे आणि किरणचं भुयार जायचं यायचं डायरेक्ट भोपाळवाडी ढोपरवाडी. आली हो आली. आईला लगेच आली तिथली ढोपाळवाडीत यायचं डायरेक्ट नलकंड्यावरती नलकंड्यावरती पंजाबवरती यायचं कुठल्या वरती पंजाबवाडी यायचं तिथली डायरेक्ट उतरलीस की भोळ्यांचं घर लागतं माझ्या घरात आणून सोडून तुला चालेल येईन मी उद्या पुढे येशील तुझ्या घरी. आता मलाच काढून नाही काय सांगितलं पत्ता आम्ही त्याला माहिती अरे नाही येतो. काय आता मी नाचली होती दुपारी. सुपारी सुपारी उद्या दुपारी जा अरे नको मला आताच हवे. सुपारी हवे हो. खंडा करून हवे का अख्खी हवे अरे 3 हवे. अरे सुपारी म्हणते मी. अरे ते फोडून हवे का अख्खी दे तुला कशी हवे ते हे काय आणि खंडा करून तिकडे मारा नाही काय रात्री राम करून द्या लवकर सुपारी दिला. अरे सुपारी सुपारी काढ हात पुढे कर. महाराज जरा सुपारी होऊ द्या ठीक आहे. ठीक आहे, बरोबर. नाही नाही महाराज नाही. एक तर सोनपूर दाखवला लुटलेला त्याची तुम्हाला लाज नाही हरब कोण होती ती? मला नाही माहिती मी नाही तुला माहिती नाही. चेक हे काय झालं हे पॅन्टी काय नाही बोल हे बोल बोलले काय केलं लागला नाही ना हे महाराज आता देवा महाराज बाटली उठली ना शब्द का उलटताय कोण येतात मला खबर द्या थोडं विश्रांती घेत आहे. सारी दुनिया भटकली पण माझ्या मुलाचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. जातो
राजवाड्यात जातो आणि झालेली हकीकत महाराजांना सांगतो. अरे शिपाई दादा, बेमान केलं सगळं अरे शिपाई दादा, आम्हाला महाराजांना भेटायचं आहे. महाराज नाही मग महाराज गेले कुणीकडे? बारशाला गेले. ओटी बनायला मग येतो आम्ही. या बरं झालं. त्याला खरंच वाटलं हो हो इकडे या. अरे लगेच सगळं खरं मानतो. या काय महाराजांचं काम काय काढलं आज? अरे ते आम्ही महाराजांना सांगतो. अरे नाही, मग महाराज गेले. मग महाराज नाही. पहिलं मला सांगायला पहिले महाराजांच्या वरची ह्याची पोस्ट आहे. ह्याला आधी पहिलं सांगायला लागतं. अरे शिपाई दादा, हा माझी बायकोनी मुलगा हा. त्या वडगावच्या जत्रेला गेले असता हा. त्या 2 डाकूने माझ्या मुलाला पळवलं आणि बायकोच्या असणार अंगावर दागिने ते घेऊन पसार झाले. मोहे 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 सध्या ट्रेंड चालू आहे. कुठे तुमची बाई? अरे बाई लक्ष्मी हा काय नाव काय? अरे काय झालं तुला? ते बा तू कसा बोलायला लागला? काय झालं सांग मला. अरे शिपाई दादा, हा आम्ही वडगावच्या जत्रेला जात असताना बाग बे बाग सांगतो आहे काय? हा अरे आम्ही वडगावच्या जत्रेला जात असताना हा त्या 2 लुटारून माझ्या अंगावर असणारे दागिने हा आणि माझे एकूण एक चंदूबाला पळवणारे. चिंटू बोलू अरे खेळायला गेली चिंटू पळवली. आणि काय दिली? अरे तुला ऐकायला नीट येतोय ना? हा अरे एकुलता एक माझा चंदू हा. म्हणजे माझा मुलगा. चिंटू चंदू तुमचा मुलगा काय? मला वाटलं चिंटू दिली. आणि काय दिली? अरे माझ्या अंगावर असणारे दागिने. हा दागिने तिथे काय शायनिंग मारायला गेली होती का काय? दाखवायला लोकांच्या बायकाला माझ्याने हा केली नाही नाही. गेले. चपली हाराय. आणि शिपाई दादा, हा जे माझ्याकडे तुटकं फुटकं हा. होतं ते मी घालून गेले होते. तुटका कशी काय घालून गेली? थांबा इथे थांबा, मी महाराजांना सांगून येतो. हो इकडे या. इथे थांबा, महाराज आहेत काय बघतो. जाऊ नका. महाराज ना काय बातमी आणली आहे? महाराज अपना वयास भेटा वयास. काय बातमी आली ते व्यवस्थित घेऊन ये. मारली नाही मग शाबासकी दिली ना? शाबासकी दिली आपल्याला. कोण आलाय? शेतकरी आलाय. काय पण सांगू नको. महाराज यांनी प्रणाम. बोल काय समाचार घेऊन आला आता? समाचार नाही बघ. काय बातमी घेऊन आला ते तर सांग. आता भेटायला आले एक शेतकरी हा. आणि त्यांची सख्खी बायको अशी 2 जण आले. त्यांचा चेंडू बोलवली. जा नीट विचारून ये पहिला. काय सगळं ओके नाही? काय आतमध्ये व्यवस्थित काय विषय आहे? काय आले नाही. शेवट रे शेवट. महाराज आहेत. हा आतमध्ये तर चेंडू बोलवली तर पण सांग. कुठला होता तर आपण सांगा. महाराज यांनी प्रणाम. शेतकरी बाबा काय बातमी आणली आहे? महाराज, माझी बायकोनी मुलगा त्या वडगावच्या जत्रेला गेले असता त्या 2 डाकूने माझ्या मुलाला पळवलं आणि बायकोच्या असणाऱ्या अंगावर दागिने ते घेऊन पसार झाले. प्रधानजी बोला महाराज. काय मी ऐकत आहोत शेतकऱ्याची बायको मुलगा वडगावच्या जत्रेला गेला असता त्या 2 टाकून त्यांच्या मुलाला व बायकोचे असणारे दागिने पळून गेले. शेतकरी जाऊ तुम्ही सुखरूप तुमच्या मुलाला आम्ही आणून देऊ. येतो महाराज आता आपल्या सोचून चालणार नाही. प्रधानजी बरोबर आहे. आपला फौजफटा त्याच्या मागोमाग घेऊन गेलं पाहिजे. बरोबर आहे. शिपाई चला लवकर तोरा करा. म्हणजे आता माझ्या ताकद काय आहे महाराज? माझ्या पण ताकद सुचवली नाही. आता ताकद नाही माझ्या. महाराज बोलतो त्याला शिपाई पोरा करा. तोरा नाही ऐकलं ना नीट? काय बोललो? अरे तोरा करा त्याला त्यांच्या पाठोपाठ. तोरा करा आम्ही वेगळं ऐकलं. काय पण बरोबर आहे. चला चला लवकर चला.
सरजा कशासाठी आला कित्येक दिवस झाले, कित्येक राज्य लुटले, कित्येक दरोडे घातले, त्याचा अर्धा हिस्सा मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अर्धा हिस्सा? अरे सरजा, अर्धा हिस्सा काय? त्यातील एक कवडी सुद्धा तुला मिळणार नाही. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल. अरे सरजा, शेवटी वाघ तो वाघर. वाघ कोण आणि शेळी कोण ते समजेल तुम्हाला. जर तुम्ही मला अर्धा हिस्सा दिला नाही तर मी वेगळी टोळी बनवून राज्य लुटेल. दराने घालून लक्ष ठेवा दादा. अरे सरजा, शेवटी तुला मागात पडेल. अरे काठ्या कर्दनाश आहे. दादासाहेब, कावड्याच्या ओरडल्याने झाडाच्या फांद्या मोडत नसतात. असे लिमाट तर चालवा तुमची संशय. अरे सरजा, कोल्ह्याच्या कोल्ह्या कोल्ह्या वाघाच्या टरकड्या शोभत नाहीत. असे रंगात हिंमत तर विनोद संपला. दादा
सजा ठीक आहे संशय हा कर्तन कधीच निशास्त्र माणसावर वार करत नाही चालवत उठ सजा उठ आता महाराजांना जाऊन सांगणार. काय सांगणार? हा डाकू मी मारला कशा? माझे हत्यार. तुझा हत्यार म्हणजे त्याचं काय? ए कुठं लोड केली ती बाहेर काढ. तुला झाले काय तिकडे? तू इथं जा, तू महाराजांना घेऊन जा. मी हा येते हा बघतो. नाव उठणार नाही तुझा. काय उठेल? शाबासकी कसा झाला? शाबासकी कसा आधी? कशाबद्दल? दाखव त्याला दाखव. मी मारला एकट्यान. त्यान मारला टाकू सर्जा काय घाबरला बाहेर एकट्या थापाला. हा मार कुठं बोलतोय? एकट्यान 2 हात केले त्याच्याशी. तू 2 हात केलेस? 2 हात केला. हा तिसरा हात पण काढला होता. आतमध्ये ठेव. त्याला माहिती तिसऱ्या हाताची गरज नाही. बहादूर आहेस. कोण आहे? बहादूर आहेस.
बहादुराय हा शबाश वाढ माझा हिंदी केसरी. शिपाई हा प्रत्येकाची विल्हेवाट लावा हा आणि या राज्यात दवंडी द्या. हा कोण आता गौंडी कोणची घरावा घर बांधायची. अरे रामखोर कानकुलांची चांगली आहे ना. हा बोला. या राज्यात दवंडी द्या. हे दौंडीला सामान अशी दौंडी देतो. अरे निरंजन हा ऐका ऐका प्रजाजन हो. सांगा देश काय बोलले ते. ऐका प्रजाजन हो. ऐकावं ऐकाय जनगण हो. अरे रामखोर कानकुलांची चांगली आहे तुझी. टॅटू काढताय सकाळला चांगले टॅटू. ऐका पंजन हो. 2 डाकूपैकी 1 डाकू मारला गेला. 2 डाकीपैकी 1 डाकू मारला गेला. अहो मी मारला माझ्या हत्यारान. अरे कसंही असो. आधी हत्यार काढ तिथं बघ. 2 डाकूपैकी 1 डाकू मारला गेला माझ्या हत्यारान. हत्यार बघा काय त्याला बोलणार. तलवार कशी मॅन केले. अशीच करतात ना. तर चुकून मेहनत मेन ते काढ आधी मेहनत मेन ते डबल होईल बाहेर काढ. बॉस अवकाश लग्न येते जवळ ठेव. दुसऱ्या डाकूचा आपण शोध करत आहोत. दुसऱ्या डाकूचा पण शोध करत आहोत. हा तुम्ही बोला आनंदात राहा. तुम्ही आनंदात राहा. दुसऱ्यांच्या बायका बोलवा. असंच ना. हा येतो मी. येतो मी. साहेब महाराज साहेब. प्रत्येकाची विल्हेवाट लावा. हा मारा. ए हा गाव त्याला उचलायला सामान घेऊन जेसीबी आणि जेसीबी. मला ह्याचं वजन नाही. धर असं धर. वड आहे आत्वास ठेव. नाग मोडेल आता द्या. चांगला बांधतो. काय केलास काय. माझा झाला माझा गुण झाला माझा. असा दोर नाही माझा लागला. काय तू काय दोर लावते तू घे का नाही. याला कुठली जोर लावला. वांगी तर लय जोर असतो बेकार. चल सुद्धा त्याला काय देवा दुष्काळात केला महिन्यात केला. पाय अरे सावकाश नागा घुसेल ग. काय घाबरू अडतो असा. एक वाटायच्या घरात जाऊ दे ना. गेल्या वर्षीच्या शिमग्यातला ढोले जागा आहेत का.
असा मी फिरत आहे. मला पकडण्यासाठी हजारो लोकांनी जाळे टाकून पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही सापडलो आणि नाही पुढे नाही सापडणार. परंतु खंत मात्र एका गोष्टीची आहे की माझ्या पोटी पुत्र संतान नसल्यामुळे तो पळून आणलेला शेतकऱ्याचा मुलगा याला दत्तक घेतलाच पाहिजे. जातो तो सोनपूर नगरात जातो आणि एका भटजीची शोध घेतो. भटजी काका, मी इकडे पूजेला आलो होतो. आता पूजेकडून घरी निघालो. माझ्या मुलाला हात मारतो. गोलू, ए बाळा गोलू. बाबा तुझं काय चालू? अरे बाबा काय बोलू नको, तुला मी हात मारला. आता बाहेरून आलो ना, मग आता मी पूजेकडून आलोय. तू प्रसाद वगैरे खाणार का? आता नको, आता झोपूया. लय उशीर झाला ना, जा आता पण झोपूया. चल. अरे ब्राह्मणा, या जंगलचा डाकू कर्दन. अरे पण तो मारून शून तू कशासाठी आलाय सांगतो. सांग. अरे ब्राह्मणा, एक मुलगा मला दत्तक घ्यायचा आहे. एक मुलगा? आणि त्या पूजाविधीसाठी मला तुझी गरज आहे. तू इकडे नरडा होऊन काय ते सरळ सांग. अरे पण एवढ्या रात्री पूजा करायची? अरे ब्राह्मणा, रात्रीच्या अंधारातली कामं रात्रीच्या अंधारातच करायची असतात. रात्रीच्या अंधारातली कामं रात्रीच करायची असतात. सोड. त्या मोबदल्यात तुला 1000 सुवर्ण मुद्रा दिल्या जातील. 1000 सुवर्ण? हो हो. चल तर. सावकाश.
मला कुठे नेतात ना आता मी बघतोच. अरे ब्राह्मणा, तुझ्या डोळे बांधून घेऊन आलोय, कारण माझ्या गुहेची खबर कोणा समजू नये म्हणून. बरोबर आहे तुझी गुहेची समजू नये, पण तो माझ्या एवढे डोळे आवडलेत ना की मला पुढे काहीच दिसत नव्हतं. अरे म्हणून ते डोळे बांधले. चल चल, सगळी पूजाची तयारी आहे ना. हो चला तर मग लवकर करूया. आता परत बांधतोय तुझ्या झोपडीत तुला जाऊन. चल 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 चल. लक्षात ठेव. बोला. जर माझ्या गुहेची खबर कोणाला समजली तर गाठ या सर्वनाश आहे. कर्दन टाकून कुठे नेलं होतं मी बघितलं. काय म्हणतो? होतास तुमच्या मागोमाग आलो होतो. मागे आला होता. हो. मग आता काय करूया? महाराजांना सांगूया ही गोष्ट. महाराजांना सांगूया. चल तर.
अरे बाबा काय जादू बिदू काय नाही. शिपाई दादा इकडे इकडे. बरं तू हायस कोण? अरे मी फडजी काका. कोण म्हणतो? अरे कोण म्हणतं? काही लोक म्हणतात. लोक काय पण म्हणतील. असं कसं? फडजी काका हा बरं ना? अरे बाबा बरं आहे. मला महाराजांना भेटायचं. महाराज नाही. मग महाराज कुठे आहेत? फिरायला गेले. फिरायला गेलेत मग राणीच्या बागेत. हा कोण? मुलगा हा, माझा मुलगा बोलू मोठा आहे. त्याला जरा खाणं पिणं चांगलं जरा सांगितलं घालतो ना, त्याच्यामध्ये उंची वाढली. माझी उंची कमी राहील. मग अरे बाबा उन्हात मला फिरायला लागतं ना, त्यामुळे जरा गाडी बिडी नाही माझ्याकडे ना, त्यामुळे ऊन लागतं, त्याच्यामुळे थोडा काळा पडलो. कसं काय महाराजांना आलो? अरे माझ्या बोलूने ना त्या कर्दन डाकूची गुहा पाहिली. बोलो होय तुझ काय चल महाराजांना सांगा. चला चला लवकर. काय बातमी आणली आहे? माझ्या मुलाने ना त्या कर्दन डाकूची गुहा पाहिली. तुमच्या मुलांनी हो गुहा पाहिले? गुहा पाहिली. कुठे आहे तुमचा मुलगा? आपला हा तुमचा मुलगा आहे? हो. तुला कर्नाटकाची गुहा माहिती आहे? माहिती आहे. बरोबर माहिती आहे. हो आम्हाला रस्ता दाखवशील बरोबर? दाखव. प्रधानजी बोला महाराज. त्या फडजीच्या मुलांनी त्या कर्नाटकाची गुहा पाहिली आहे. तुमच्याकडे ठासणीची बंदूक आहे ना काढूची? अरे अरे आमच्या मोठी नाही मोठी. अरे हराम तुला डुकर नाही पाहिजे. मग काय पाहिजे? दाखवू पाहिजे. दाखवू. अरे पाठवली. अरे आता म्हणजे या कोणाचा तू बसवतास? तू शेवटी सापडलास. शेवटी सापडला आपला रावण. शेवटी घात केला सर. हरामखोर. होय. होय प्रधानजी. होय.
काय चेंडू या मुलं त्याच्या आईकडे स्वाधीन करा. हे बघ या तुमचा चेंडू. महाराज या राजदीन दोन्ही टाकून यायचं आहे. होय राज्य सुखा समाधानाने चालूया. बरोबर आहे. राष्ट्र